म्हणजे देशावरती संकट असताना काळा बाजार करणं हेच मुळे चुकीचं आहे आणि सरकारला हे माहिती आहे. म्हणजे मग सरकारचाच हात नाही ना ह्याच्यात. त्यांचं प्लॅनिंग नाही. असंच संकट 2007-2008मध्ये पूर्ण विश्वामध्ये आलं असताना मनमोहन सिंग यांच्यासारखे हुशार प्रधानमंत्री आणि अर्थतज्ञ होते. त्यांनी भारताला झळ लागू नये. झळ. आता मात्र सर्वसामान्यांनाही झळ लागते. लोक मरतायत, खून पडतायत, लोक मारामाऱ्या करतायत, पेट्रोल पंपावरती दंगे सुरू होतील. अजून 4 दिवस थांबा, मुंबईमध्ये सुद्धा दंगे सुरू होतील पेट्रोल पंपावर. परंतु सर सरकार कुठे याकडे गांभीर्याने पाहत नाही का? कारण का सरकारला माहिती आहे की शेवटी आम्हाला धर्मावर न्यायचं आहे. धर्मावर नेऊन आम्हाला मतं मिळवायची. लोक म्हणतील पेट्रोल नाही मिळालं तरी चालेल, डिझेल नाही मिळालं तरी चालेल, पण धर्म महत्वाचा आहे. आम्ही चालत जाऊ ठाणा ते मिठी, पण धर्म महत्वाचा आहे. जाणार नाही. मुंबईसारख्या शहरात देखील पेट्रोल पंप बंद पडतात. आतापर्यंत चालू झाले, आता मुंबईमध्ये सुद्धा हे सगळीकडे होणार. ग्रामीण आणि शहरी भागामध्ये फरक नसतो. पेट्रोल आहे, त्यामुळे भारतात सगळीकडे होणार आहे. भारताला 2014 साली अच्छे दिन आएंगे ते स्वप्न दाखवणारे पळून दिलं. त्यांनी आता उत्तर दिली. पेट्रोलचा काळा बाजार करणारेच लांडे तिथे आहेत. 80% लोक अशीच आहेत असं वक्तव्य. मग तुम्ही पकडा ना. काळा बाजार करणारे जर लाईनीत उभे आहेत तर तुम्हाला कोणी मोकळे सोडले? गाय तस्करीवरती आम्ही मकोका लावणार म्हणणाऱ्यांनी तर असे काळा बाजार करणाऱ्यांवर म्हणजे देशावरती संकट असताना काळा बाजार करणं हेच मुळे चुकीचं आहे आणि सरकारला हे माहिती आहे. म्हणजे मग सरकारचाच हात नाही ना ह्याच्यात.